लगे माईक पदार माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा मालिक पदे दुखाची चिराने मालिक पदे दुखाची चिराने मालिक पदे दुखाची चिराने मालिक पदे दुखाची चिराने चित्त घनी जडो दे आज तन लगे माईक पदार माईक पदार लगे माईक पदार माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर त्याचे कळले आम्हावर कर्म धर्म नाशिवंत आणि कमलते माईक पदार समचरण दृष्टी विटेवरे साजिरे समचरण दृष्टी विटेवरे साजिरे समचरण दृष्टी विटेवरे साजिरे समचरण दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे देते माझे हरी रुधिरा हो देते माझे हरी रुधिरा हो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ देते माझे Mother
तेथे माझे Hare
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू अनेक न लगे माई पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची क्षीरानी तेथे चित्तधनी जडो देसी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल 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 गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरू प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरू प्रथमनमन
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्याने स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, नमस्कारुणी ते आता. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, 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 गुरुराया चरणी मस्तक ठेविला. आपल्या स्तुतीला द्यावी माती, आपल्या स्तुतीला द्यावी माती, आपल्या स्तुतीला द्यावी माती, आपल्या स्तुतीला द्यावी माती. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी माती, आपुल्या स्तुतीला द्यावी माती. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपल्या स्तुतीला द्यावी माती, आपल्या स्तुतीला द्यावी माती. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपल्या स्तुतीला द्यावी मती. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता तुम्हा माता पित्यांसमोर उपस्थित केलेला अभंग विश्वशांती ज्ञानोबा यांनी स्थापित केलेल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे संत मान्य संत हृदय सम्राट सदेह वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा विश्वाच्या विधात्याकडे मागणी करणारा अभंग चिंतना करता निवडला. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा. सध्या गुरुपौर्णिमेच्या महापर्व काळावर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतभर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या श्री गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा सगळीकडे सुरू आहे. आणि या पर्व काळाला जवळ करून गेल्या 3 वर्षापासून हे 4थं वर्ष आहे. 4 वर्षापासून तुम्हा आम्हा सगळ्यांचं श्रद्धास्थान परम आदरणीय परम वंदनीय गुरुवर्य श्री 1008 सूर्यभानंदजी सरस्वतीजी माऊली यांच्या गुरुपूजनाच्या सोहळ्याच्या औचित्य साधून आपल्या या श्रीकृष्णनगरमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळ यांच्या सुंदर अशा आयोजन प्रयोजन आणि नियोजनामध्ये हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव. आजच्या कीर्तनाची सेवा ज्यांनी सांभाळली हरिभक्तपरायण कैलासवासी नितीन निंबा पाटील, कैलासवासी कुणाल निंबा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री वसंत हरचंद पाटील यांच्याकडून सुंदर अशा आयोजन प्रयोजन नियोजनाच्या कीर्तनामध्ये या सप्ताहामध्ये कीर्तनाचा योग
परमादरणीय परमश्रद्धेय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रीतमजी दादा यांच्या आज्ञेनं माझं पामराला प्राप्त झाली आणि या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी माझ्यापेक्षा संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. त्यातल्या त्यात तुम्हा आम्हा सगळ्यांचं गुरुस्थान परमादरणीय परमश्रद्धेय वंदनीय वारकरी संप्रदायाची अशी श्रद्धा आहे की व्यासपीठावरून श्री गुरूंचं नाव प्रकट करू नये किंवा प्रकटपणे बोलू नये, परंतु बाबाजी आज कीर्तनात आहे त्यामुळे मला बोलावंच लागेल आणि बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधूंच्या चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित मातृतुल्य पितृतुल्य श्रोते सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या आजच्या चिंतन सेवेकडे वळतो. विठ्ठल श्री गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. सज्जन हो ऐका, कृतज्ञता कोणाचीही व्यक्त केली जात नाही. कृतज्ञता व्यक्त करावी असे 3 पात्र या भूमीवर आहेत. 1 आईबाप, 2 देव आणि 3 संत किंवा गुरु. मग यांच्याविषयीच कृतज्ञता का व्यक्त करावी? शास्त्र असं सांगतं, कृतज्ञता कोणाचीही व्यक्त केली जात नाही. ज्याचं जीवन हे परोपकारानं परिपूर्ण असतं त्याची कृतज्ञता व्यक्त करावी. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये परोपकार आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करावी. आईबापांच्या जवळ परोपकार आहे, देवाच्या जवळ परोपकार आहे आणि गुरूंच्या किंवा संतांच्या जवळ परोपकार आहे. कसा? ऐका. आईबापांनी देह दिला हा त्यांचा उपकार आहे. निर्जीव देहामध्ये चैतन्य निर्माण केला हा देवाचा उपकार आहे आणि या 3.5 हाताच्या देहाला देव बनवतो ते संतांचे उपकार आहे. टाळ्या वाजवायच्या असतील तर मोकळ्या हाताने वाजवा, टिकले फोडू नका. कारण कीर्तनात वाजवलेली टाळी जन्मोजन्मी केलेल्या पापाची होडी करत असते. म्हणून जेवढे टाळी वाजवते कीर्तनात टाळी होय पातकाची होडी, होय पातकाची होडी, होय पातकाची होडी. ही कीर्तन गाणी होय पातकाची होडी, होय पातकाची होडी, पाणी होडी. हो कीर्तनात टाळी होय पातकाची होडी, होय पातकाची होडी, होय पातकाची होडी. ही कीर्तनात टाळी होय पातकाची होडी, होय पातकाची होडी, होय पातकाची होडी. म्हणून कीर्तनामध्ये ज्या वेळेला टाळी वाजवण्याचा योग येईल तो चुकवू नका. असो, आई वडिलांच्या ठिकाणी परोपकार आहे म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी. देवाने जीवदान दिलेला आहे म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी आणि या देहाला देव बनवतात त्या संतांची कृतज्ञता व्यक्त करावी. कारण या तिघांच्या जीवनात परोपकार आहे आणि परोपकार करणाऱ्या संतांमध्ये सज्जन हो, मला तरी असं वाटतं माझ्या कीर्तनात उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांचे सद्गुरू आदरणीय बाबांचं नाव घ्यायला काही हरकत नाही. त्याचं कारण सांगतो, परोपकारही तसाच आहे. भजन करा. विठ्ठल माझ्या समोर परम आदरणीय गुरुजी बसलेले आहेत म्हणून अतिशयोक्ती करणार नाही. जे पाहिलं आहे आणि प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे तेच मांडतो. ज्या दिवसापासून परम आदरणीय बाबांनी वारकरी संप्रदायाचा ध्वज आपल्या खांद्यावर घेतला, ज्या दिवसापासून वारकरी संप्रदायाची सेवा करायला प्रारंभ केला, त्या दिवसापासून तर आजपर्यंत या खानदेशामध्ये सगळ्यात जास्त तरुणांमध्ये परिवर्तन करणारा जर पहिली व्यक्ती कोण असेल तर ती सुलभानंदजी महाराज.
सगळ्यात जास्त तरुणांमध्ये परिवर्तन करणारी व्यक्ती आहे. गावगावचा इतिहास परिस्थिती महाराजांनाही बरेच व्यक्ती बोलून जातात की मौन आमच्या समोरही असा अनुभव आहे. काही माणसं जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत संप्रदायाची सेवा करतात. अख्खं आयुष्य संप्रदायाची सेवेमध्ये जातं. काहींचं अर्ध आयुष्य सेवेमध्ये निघून जातं. पूर्ण आयुष्य संप्रदायाच्या सेवेत घालून सुद्धा एक टाळकरी घडवता येत नाही. पूर्ण आयुष्य संप्रदायामध्ये घालवलं तरी एक टाळकरी घडवता येत नाही. इथे टाळकरी नाही महाराज, ज्या गावात पाय ठेवला तिथे कीर्तनकार उभे केले. हे एक नवला. चांगल्या माणसाला माडकरी करणं सोपं आहे, अतिशयोक्ती नाही. नीट आहे का? जे पाहिलं आहे आणि जे अनुभवलेलं आहे तेच मांडेल, अतिशयोक्ती करणार नाही. चांगल्या माणसाला माडकरी बनवणं सोपं आहे, परंतु दोन्ही वेळेस व्यसनामध्ये गुंग असणारे माणसं गळ्यात माळ घालून जेव्हा कीर्तनात उभे राहतात तेव्हा ती क्रांती केली असेल तर आमच्या महाराजांनी. महाराज याला परिवर्तन मी म्हणू शकत नाही, कारण व्यसनाधीन माणूस एक वेळा येईल, दोन वेळा येईल, तिसऱ्या वेळेला माळ काढून ठेवील, पण कायमस्वरूपी माळ घालून कीर्तनाची आवड निर्माण करणं हे परिवर्तन नाही, ही क्रांती आहे. आणि म्हणूनच आमच्या महाराजांच्या नावातले पहिले 2 अक्षर अजून सुरुवात होते जोटले. पहिलेच 2 अक्षर आहेत सूर्य, आणि हे नुसतं सूर्य नाही तर क्रांती सूर्य आहे. विठ्ठल क्षमा मागून बोलतो. सूर्य हे नाव एकेरी माझ्या मुखातून येत आहे महाराज, पण मला मुद्दा पटवून द्यायचा आहे. क्रांती सूर्य हा, पण या सूर्याचा प्रकाश मात्र एका बाजूला पडत नाही. तुम्ही नीट आहे का? धर्माचं कार्य आहे तिथेही प्रकाश आहे, सामाजिक कार्य आहे तिथेही प्रकाश आहे, पर्यावरणाचं कार्य आहे तिथेही प्रकाश आहे. आणि याचा पुरावा पाहिजे असेल तर जीवन गौरव पुरस्कार मिळाला ही त्याची मोठी पावती आहे. म्हणून अशा महात्म्यांचा गुरुपूजनाचा सोहळा करणं हे कर्तव्य नाही तर नैतिक कर्तव्य खानदेशवासियांचं आहे. 25 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय अखंड पायदळ वारकरी खानदेश भूषण जगन्नाथ बाबा अंधाडेकर यांच्या वारीमध्ये मोजकीच माणसं कीर्तनकार होती. त्यांच्यापैकी बाबा वारीमध्ये पायी होते, मी सुद्धा पायी होतो. वारकरी होतो, पण वारकरी होतो. गड्यात माळ होती फक्त, पण बाकीचं काहीच पुढचं काही समजत नव्हतं. गावातली माणसं जाता म्हणून आपणही जायचो. 5-7 वेळा बाबांच्या कीर्तन श्रवण करण्याचा योग आला. बाबांचं ज्या वेळेला कीर्तन राहायचं त्यावेळेला चित्र असं बदलायचं. तरुण माणसं पुढे येऊन बसायचे आणि 2-3 वेळा पाहिलं, बाबांचं कीर्तन ऐकलं, हळूच त्यांच्या मागे मागे चालत गेलो. कदाचित बाबांना आठवत असेल नसेल मला माहिती नाही. बाबांना विचारलं, बाबा तुम्ही इतकं सुंदर कीर्तन कसं करता हो? लगेच पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, महाराज तुम्ही सुद्धा असं कीर्तन करू शकता. माझ्या चित्तावर बसलेली प्रपंचाची घाण एका फुंकरानं उडवणारा पहिला महात्मा कोण असेल तर परमादरणीय परमश्रद्धेय सुरभानंदजी महाराज आहेत. आणि सज्जन हो, त्या कोळशावरची धूळ जर बाबांनी त्या दिवशी फुकली नसती तर आज हा विस्तव तुमच्या पुढे चमकला नसता. विठ्ठल बाबांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेअभावी सगळ्यांचं नाव घेता येणार नाही. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज आपली भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणीची सेवा आहे. प्रश्न निर्माण होतो, महाराज आज तर आमच्या सप्ताहाचा कितवा दिवस? 2रा. मागणी तर 7व्या दिवशी असते, दुसऱ्याच दिवशी मागणी का? संप्रदायाचा दंड कसा आहे? काल्याच्या उपांत्य दिवसाला मागणी आणि मागणीच करावी लागते. उपांत्य दिवस म्हणजे काला हा अंत्य दिवशी आहे आणि उपांत्य दिवस आज आहे, म्हणून आज मागणी. विठ्ठल मागणं म्हटल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात. कोणी मागावं?
काय मागावं, कुणाकडे मागावं आणि कसं मागावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे आजचं कीर्तन आहे. ऐका, मागणं प्रपंचातलं असो किंवा मागणं परमार्थातलं असो, नीट ऐका, मागणं प्रपंचातलं असो किंवा मागणं परमार्थातलं असो, मागण्याकरता पहिली गोष्ट लागते ते अधिकार. अधिकार हा माणसाची अवस्था आणि व्यवस्था पाहून प्राप्त होतो. अवस्था चांगली असेल तर प्रपंचातलं मागता येतं आणि व्यवस्था चांगली असेल तर परमार्थातलं मागता येतं. जर व्यवस्था चांगली नाही तर परमार्थावाले नाकारतात आणि अवस्था चांगली नसेल तर प्रपंचवाले नाकारतात. विठ्ठल प्रपंचातलं कोणतंही मागणं मागायचं असेल तर तुमची व्यवस्था पाहिली जाते. नीट ऐका, खेडगाव आहे, श्रीमंत असा मनुष्य आहे, एकुलती एक मुलगी आहे. तिला पाहण्याकरता शेजारच्या गावातली 2-3 म्हातारे माणसं, एक तरुण मुलगा आला. एकुलती एक मुलगी, श्रीमंत मनुष्य. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला. मुलीकडच्या एका म्हाताऱ्याने मुलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. गाव कोणतं? अमुक तमुक गावून आलं. बरं, भाऊ किती? म्हणे 4 भाऊ. पुढचा प्रश्न, जमीन किती? म्हणे 1 एकर. भाऊ किती? 4. जमीन? अजून हसू नका, निर्णय पुढे आहे. भाऊ 4, जमीन 1 एकर. पुढचा प्रश्न केला महाराज, आता 1 एकर का असे ना, ठीक आहे, काय पेरलाय? म्हणे अर्धा एकर कापूस लावलाय कोरडवाहू, पण अर्धा एकर अजूनही पडीत पडलेली आहे. बरं ठीक आहे. घरदार 6 महिन्यापूर्वीच घरकुलच्या यादीत नाव आलाय, 2-4 महिन्यात घर बांधून पूर्ण. म्हातारा उठला आणि शेवटचं विचारतो, शिक्षण काय? 10वीला बरेच वेळा प्रयत्न केले, पण 10वी बरेच वेळा प्रयत्न करून सुद्धा सुटू शकलो. म्हातारा म्हणतो, शिक्षणाची व्यवस्था नाही, घराची व्यवस्था नाही, जमिनीची व्यवस्था, मुलगी मिळणार त्याच्या आधीच तुम्ही नाही म्हणताय. विठाला विठाला मुलगी देताना समोरच्याच्या व्यवस्थेचा विचार केला जातो. व्यवस्था उत्तम नसेल तर प्रपंचातलं मागणं मागता येत नाही. तसं अवस्था योग्य नसेल तर परमार्थातलं मागणं मागता येत नाही. मग अवस्था आणि व्यवस्था याच्यातला फरक काय? नीट ऐका. अवस्था ही अधिकारानं प्राप्त होते. अधिकार आणि अवस्था याच्यातला फरक बघा. भजन करा. मुलाने बापाकडे मागावं हा त्याचा अधिकार आहे. पत्नीने पतीकडे मागावं हा तिचा अधिकार आहे. नोकराने मालकाकडे मागावं हा त्याचा अधिकार आहे. शिष्याने गुरुकडे मागावं हा त्याचा अधिकार आहे. आणि संतांनीच देवाकडे मागावं हा त्यांचा अधिकार आहे. पुढे आहे का? हा अधिकार झाला. आता अवस्था आहे का? बापाकडून मागण्याकरता मुलगाच व्हावं लागतं. पतीकडून मागण्याकरता पत्नीच व्हावं लागतं. गुरुकडून मागण्याकरता शिष्यच व्हावं लागतं. मालकाकडून मागण्याकरता नोकर व्हावं लागतं. आणि देवाकडून मागण्याकरता संत व्हावं लागतं. आणि ज्याच्या अंतःकरणात पर्यंत हे शब्द जातात त्याच्या हातून आपोआप टाळी वाजत असते. विठ्ठल संत झाल्याशिवाय भगवंताकडे मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. मग महाराज, संत होणं काय कठीण आहे? तुम्ही कोणत्या दिवशी बाजाराला जाता तिकडचे लोक? शनिवारी. संत होणं काय कठीण आहे? शनिवारच्या बाजारात जायचं, भगव्या रंगाचा कापड आणायचा, हातामध्ये दंडकमंडलू आणायचं, कपाळाला लावायचा भस्म आणायचा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणायच्या. झाला एका रात्रीत. सज्जन हो, ऐका, शनिवारच्या बाजारात भगवे कपडे मिळतील
शनिवारच्या बाजारात दंडकमंडलू मिळेल, कपाळाला लावायचा भस्म मिळेल, गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळा मिळतील. बाजारामध्ये संताचा सगळा वेश मिळतो, पण आतलं संत पण हे बाजारात मिळत नाही. नाही संतपणा मिळत हाती, नाही संतपणा मिळत हाती, नाही संतपणा नाही मिळत हाती, नाही संतपणा नाही मिळत हाती, नाही संतपणा मिळत हाती, हिंडता कपाटी राणीवरी, नाही संतपणा मिळत हाती, हिंडता कपाटी राणीवरी. कृष्ण हरी नये मोल देता त्याची आराधे, नये मोल देता त्याची आराधे, नये मोल देता त्याची आराधे, नये मोल बाजारातल्या भगव्या कपड्यांनी संतपण मिळवता येत नाही. संतपण मिळवण्याकरता तप आणि जप करावं लागतं. नाही तर बऱ्याच लोकांचे अपमान सहन करावे लागतात, तेव्हा कुठे लोक पूजन करतात. विठ्ठल विठ्ठल मग संत कसं होता येईल आणि संतांची व्याख्या काय आहे? सज्जन हो ऐका. अंतकरणातल्या 6 विषयाचा ज्याला अंत करता आला समजावा तो संत झाला. अंतकरणातले 6 विषय ज्याला धुता आले तो साधू झाला. जोपर्यंत अंतकरणातले 6 विषय धुता येत नाही तोपर्यंत संत होता येत नाही, आणि संत झाल्याशिवाय भगवंताकडे मागता येत नाही. विठ्ठल मग हे 6 कोण? काम एष क्रोध एष रजो गुणो समृद्ध भव महाक्षणो महापाप्मा वेद्धी नमेह वैरिणम. हे माणसाचे शत्रू आहे. मग यांना बाहेर काढण्याकरता किती तप लागतं? चला विश्वामित्राकडे. ओळखता ना विश्वामित्र? 10,000 शिष्याचा परिवार आहे. अरण्यामध्ये 10,000 शिष्य घेऊन विश्वामित्र चालले. मध्यरात्र झाली. संत होणं सोपं नाही, त्याच्याकरता विषयांचा त्याग करावा लागतो, तप लागतं. किती ते ऐका. 10,000 शिष्याचा परिवार घेऊन मध्यरात्र झालेले अरण्य आहे, आणि 10,000 शिष्य उभे राहिले. महाराज, पुढचा प्रवास आमच्याकडून होणार नाही, कारण आता पोटात खूप भूक वाढली आहे. 2 घास पोटात पडल्याशिवाय पुढचा प्रवास अशक्य आहे. विश्वामित्र विचार करतात, घनदाट अरण्य आहे, मध्यरात्र झालेली आहे, आणि जेवणारा माणूस 1-2 नाही तर किती आहे? पुढचे 2-4 लोक बोलत आहे. किती आहे विश्वामित्रासोबत? 10,000. कसं आहे माता माऊल्यांनो, लहानपणी मोठा घास घेतो. बाबांसमोर मला ते बोलणं योग्य वाटत नाही. कीर्तनामध्ये मनोरंजन करून 1.5 तास जर मी तुमचं मनोरंजन केलं तर तुम्ही 1.5 तास फ्रेश व्हाल, पण पुन्हा मरगडलेल्या अवस्थेत जाल. पण कीर्तनात जर मी 1.5 तास शास्त्र सांगितलं तर तुमच्या जीवनात परिवर्तन झालं तर तुम्ही आयुष्यभर त्या परिवर्तनानं जगाल. म्हणून मनोरंजन ऐकण्यापेक्षा शास्त्र ऐकण्याची सवय ठेवा. विठ्ठल 10,000 शिष्यांना आता भूक लागली आहे. विश्वामित्रा पुढे ते बसलेले आहेत. पुढचा प्रवास होणार नाही. विश्वामित्रानं अंतर्ज्ञानानं पाहिलं, वशिष्ठ मुनींचा आश्रम इथे जवळच आहे, म्हणून निघाले 10,000 शिष्यांना घेऊन. दरवाजा बंद आहे. आवाज दिला,
वशिष्ठजी विचार करतात, एवढ्या मध्यरात्री कोण आवाज देत आहे? दरवाजा उघडला, बाहेर येऊन पाहिलं, विश्वामित्र उभे आहे, पण एकटे नाही, 10,000 शिष्य आहे. महाराज एवढ्या रात्री? हो. सोबत 10,000 शिष्य आहे. बरं, सगळ्यांना भूक लागली आहे आणि आता तुम्हाला त्यांची जेवणाची इच्छा पूर्ण करावी लागेल. वशिष्ठजी म्हटले, 2 मिनिटं थांबा, घरात अरुंधती आहे, तिला एक शब्द विचारतो आणि तुम्हाला उत्तर देतो. त्या दिवसापासून प्रत्येक व्यक्ती आपल्या अरुंधतीला विचारूनच निर्णय घेतो, मग तो शास्त्रातला असो का संसारातला असो. अरुंधतीला उठवलं, म्हटले 10,000 शिष्य आले. बरं, मध्यरात्र झालेली आहे, सगळ्यांना इच्छा भोजन करण्याची इच्छा आहे. अरुंधती होती ते. सांगितलं, महाराज फक्त गंगेवरून त्यांना स्नान करून यायला सांगा, मी 10,000 लोकांचा स्वयंपाक करते. फक्त स्नान करून यायला सांगा, 10,000 लोकांचा स्वयंपाक करते. गंगेवरून 10,000 शिष्य आले, पंक्ती बसल्या, प्रत्येकाने इच्छा व्यक्त करावी, प्रत्येकाजवळ जी इच्छा असेल ते ताट यावं. 10,000 शिष्यांचं भोजन पूर्ण झालं. सगळ्यांनी विश्वतृप्तीचा ढेकर दिला आणि वशिष्ठाच्या आश्रमाच्या बाहेर निघायला लागले. विश्वामित्र खाली मान घालून चालताय, विचार करतोय, मोदी सरकारकडून दिला जाणारा फुकटचा राशन वशिष्ठाला भेटत नाही. दरवर्षाचे 6,000 याच्या खात्यावर पडत, तरी 10,000 लोकांना जेवण घालतो. लाडकी बहिणी योजना याच्या घरी, तरी 10,000 लोकांना जेवण घालतो. मी पुढचं बोलत नाही. विठ्ठल विश्वामित्र विचार करायला लागले की असं कसं शक्य होऊ शकतं, 10,000 लोकांना अरण्यामध्ये मध्यरात्री भोजन देणं. परतून माघारी आले, आपले शिष्य पुढे पाठवले, वशिष्ठाला हात जोडले. महाराज, अहो 10,000 लोकांना कसं जेवण घातलं? वशिष्ठ मुनींनी हात पकडला विश्वामित्राचा, आपल्या गोठ्यात नेलं आणि दाखवली, ही बघा, ही कामधेनू, हिला जे मी मागतो तेही पुरवते, हिच्यामुळे शक्य झालं. विश्वामित्रानं कामधेनू पाहिली, अंतकरणामध्ये लोभ निर्माण झाला, मागायला लागले, महाराज ही कामधेनू मला मिळाली तर बरं होईल. वशिष्ठ म्हणतात, मिळणार नाही. दिली तर बरं होईल, मिळणार नाही. देता का युद्धायला तयार होता ते सांगा. कोण कोणास म्हणाले? झोपणाऱ्याच म्हणाले. ऐका, ज्या वेळेला माणसाजवळ शक्ती, संपत्ती आणि सामर्थ्य असतं, त्यावेळेला त्याच्या मुखातून अहंकाराची भाषा जन्माला येते. विश्वामित्राजवळ 10,000 शिष्याचा परिवार आहे, म्हणून वशिष्ठाला सांगतात, युद्ध करून गाय जिंकून न्यायची का बऱ्या बोलानं देता ते सांगा. महाराज, घनघोर युद्धाला प्रारंभ झालं. विषयांतर करून एक वाक्य बोलतो, ते नीट ऐका. नीती आणि अनिती जेव्हा एकमेकांशी भांडते, त्यावेळेला नीतीची ताकद कमी असते. पुन्हा ऐका, नीती आणि अनिती जेव्हा एकमेकांशी भांडते, त्यावेळेला नीतीची ताकद कमी असते. संघर्ष खूप दिवस चालतो, मात्र विजय हा नीतीचा होत असतो. विठ्ठल विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. परिणाम, विश्वामित्राला 10,000 शिष्यांचं हारावं लागलं. खाली मान घातली आणि चालायला लागले. चालता चालता विचार करतात, अरे वशिष्ठाची गाय जिंकण्यापेक्षा त्या गायीला पाहून माझ्या मनात तयार झालेला लोभ जर जिंकला असता तर आज खाली पाहायची मिळाली नसती. म्हणून लोभ हानिकारक आहे. हे ज्ञानविधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारत जे. अत्यंत मार्ग याला जिंकलं पाहिजे. 20,000 वर्षे तपश्चर्या केली. मोजा. काय जिंकण्याकरता? तुमचे चेहरे असे पडलेले दिसत आहे मला, म्हणजे तूप काही तुमच्या पानावर पचत नाही, तुम्ही उलटी करल्यासारखं तोंड करत आहे. हे डालडा नाही महाराज. आणि सूर्यभान महाराजांच्या भट्टीत तयार झालेलं तूप आहे. विठाला विठाला
लोभ जिंकण्याकरता 20,000 वर्ष तपश्चर्या केली. एक अप्सरा त्यांच्या समोर नाचत आली. त्या अप्सरेला पाहिलं, तिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून एक कन्या सुद्धा झाली. कन्या झाल्यानंतर पश्चाताप करतात की अरे मी लोभ तर जिंकला, पण माझ्या पोटी कन्या जन्माला येते, समागमातून कन्या जन्माला येते, त्या अर्थ माझ्या अंतकरणात काम शिल्लक आहे, म्हणून कामालाही जिंकलं पाहिजे. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली. किती झाली? 40. काम जिंकण्याकरता तपश्चर्या चालू असताना एक अप्सरा पुन्हा नाचत आली. तिच्याकडे अंतर्दृष्टीनं पाहिलं, डोळे उघडल्याबरोबर ती समोर नाचणारी अप्सरा एका क्षणात राख झाली. ती राख झाल्यानंतर पश्चाताप करतात, आहे लोभ जिंकला, काम जिंकला, पण मी पाहिल्याबरोबर एक स्त्री जळून जाते, याचा अर्थ माझ्याजवळ क्रोध जशाचा तसा शिल्लक आहे, क्रोधालाही जिंकलं पाहिजे, म्हणून पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली. आता किती झाली? फक्त 60. किती झाले म्हटलं? 60,000. बरं, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती विषय जिंकले? 3. विश्वामित्रांना 3 विषय जिंकण्याकरता 60,000 वर्ष तपश्चर्या करावी लागली. आपल्याजवळ किती आहे? एक बी नाही. कृष्णनगरमध्ये एकही विषय जर नसला तरी एक कृष्णनगर नाही आहे, तर वैकुंठ भवन होईल. महाराज 3 विषय जिंकण्याकरता जर 60,000 लागतात, तर तुमच्या माझ्याजवळ 6 जशीच्या तशी आहे, तर आपल्याला किती दिवस लागतील याचा हिशोब घरी जाऊन करा. विठ्ठल सांगण्याचा तात्पर्य, जोपर्यंत चित्तामध्ये शुद्धता येत नाही, चित्तातले विषय बाहेर जात नाही, तोपर्यंत संत पदाला जाता येत नाही. काम क्रोध लोभ गातले बाहेरी, 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 काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेरी. शांती क्षमा घरी लाभविता, शांती क्षमा घरी लाभविता, शांती क्षमा घरी रागविता, शांती क्षमा घरी रागविता. तुझी संत साधू ओळखावाने का, तुझी संत साधू ओळखावाने का, तुझी संत साधू ओळखावाने. विकारांची जोपर्यंत शुद्धता होत नाही तोपर्यंत संत होता येत नाही, आणि संत झाल्याशिवाय भगवंताकडे मागता येत नाही. महाराज आज तुकोबाराय देवाकडे मागतात, मग तुकोबारायांचे विषय संपले होते का? महाराजांना विचारायला, महाराज म्हणे मी विषय संपवण्याच्या भानगडीतच पडलो नाही. मग भगवंताच्या दर्शनाला जायचं आणि माझ्या अंतकरणातला एक एक विषय देवाच्या चरणावर व्हायचा. काम क्रोधा आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पाया सवे. आमच्या अंतकरणातले विषय आम्ही देवाला देऊन टाकले, पण दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यात देवाकडून काही मागितलं नाही. देवाला आशा होती की आज नाही तर उद्या तुकोबाराय काहीतरी याच्या मोबदला मागतील. तुकोबाराय मागत नाही, पण एक दिवशी विश्वाच्या विधात्यानं तुकोबारायांना पाहिलं आणि खाली मान घातले. तुकोबाराय देवाकडे जातात, देवा आतापर्यंत सगळ्यांना ताट मानेनं दर्शन देत होता आणि मला पाहिल्याबरोबर खाली मान का घातली? देव म्हणतो, तुकोबाराय माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागितलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतो, तेव्हा मी तुझ्याकडे मागावं असं तुझ्या मनात कल्पना तरी का आली? माझ्या किती पिढ्या तुझी भक्ती करतायत ते सांग. म्हणजे विश्वंभर बाबापासून तर तुमच्यापर्यंत 7-8 पिढ्या झाल्या तुकोबा. मग कोणी काही तुझ्याकडे मागितलं का? कोणी तर मागितलं नाही. मग
वडिलांची रीत वडिलांची रीत वडिलांची रीत वडिलांची रीत काही मागणे अनुचित वडिलांची रीत गाण्यात वडिलांची रीत काही मागणे अनुचित वडिलांची रीत गाण्यात वडिलांची रीत माझ्या वाडवडिलांनी तुमच्याकडून मागितलं नाही देवा, मीही मागणार नाही. पण विचार करतात आपल्यापेक्षा वयानं अधिकारानं ज्ञानानं मोठा मनुष्य आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला एखादी गोष्ट देण्याचा प्रयत्न करत असेल आणि आपण पुन्हा पुन्हा ती नाकारतो, याच्यामध्ये मोठ्या माणसाचा. तसं कीर्तनात जर तुम्ही झोपले तर कीर्तनकाराचा बी अपमान होतो. कीर्तनकाराचा होऊ द्या, पण देवासारख्या अमृतामध्ये, भगवंताचं नाव अमृतासारखं आहे, जिथे अमृत ओसंडून वाहते तिथे तुम्ही झोपताय, त्याच्यात देवाचा बी अपमान आहे. आता शेजारच्यालाही झोपू देऊ नका आणि तुम्ही झोपू नका. तुकोबरायांना पटलं की माझ्याकडून देवाचा अपमान होतोय, तो होऊ नये आणि देवाची इच्छा आहे म्हणून तुकोबराय पुन्हा मागण्यासाठी देवाकडे जातात. तुकोबराय विश्वाच्या विधात्याकडे मागणी करतात. अभंगाचं पहिलं चरण. समचरण दृष्टी विटे बरे साजे रे समचरण दृष्टी विटे बरे साजे रे क्या बात है, बहुत बढ़िया, एकच नंबर. तुकोबराय देवाकडे मागण्या करता जातात आणि अभंगाचं पहिल्या चरणामध्ये आपली मागणी व्यक्त करतात.
मागताना तुकोबराय देवाकडे मागतायत. नीट बघा, देवाकडे मागायचं पण मागताना देवच मागून घ्यायचा. देवाकडे मागताना देव मागून घ्यायचा पण ते देवालाही कळता कामा नये. बघा, मागायचं देवाकडे, मागून घ्यायचा तो देव, पण तो देवालाही कळू द्यायचा नाही की तुकोबरायांनी देव मागितला. ही मागण्याची कल्पकता आहे. काही वेळेला खाणारा मजबूत असतो पण वाढणारा कंजूस सापडतो. मला आजच्या विषयावर बोलायचं. आणि काही वेळेला वाढणारा चांगला असतो पण खाणारा मजबूत सापडत नाही. पण आहे का, जिथे खाणाराही चांगला आणि वाढणाराही चांगला तिथे दोघांचं समाधान आहे. विठ्ठल विठ्ठल तसं काही वेळेला मागणारा हुशार असतो पण देणारा उदार सापडत नाही. काही वेळेला देणारा उदार असतो पण मागणारा ज्ञानी सापडत नाही. पण जिथे मागणारा ज्ञानी आहे आणि देणारा उदार आहे तिथे दोघांचं समाधान. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय देवाकडे देव मागतायत. महाराज मग देवाकडे देवच का मागावा, देवाचं का मागू नये, देवच का मागावा? त्याचं कारण आहे. एक राजा आहे, राजाचं छोटंसं असं राज्य आहे. काही दिवस गुण्यागोविंदानं राजाचा राज्यकारभार सुरू आहे. एक दिवशी राजाच्या कानावर बातमी आली, राजा आपल्या राज्यामध्ये आता रात्री बेरात्री चोऱ्या व्हायला लागल्या. राजानं थोडंसं दुर्लक्ष केलं, कारण चोरही गरजू व्यक्ती असेल, केली असेल एक दोन वेळा चोरी. रात्री चोऱ्या होत होत्या तोपर्यंत राजा शांत राहिला. पुन्हा बातमी आली, राजा आता दिवसाही चोऱ्या व्हायला लागल्या. इकडे आहे का, आता रात्री चोरी होत असेल तर समजावं चोर बाहेरचा आहे, आणि दिवसा चोरी व्हायला लागली की चोर तुम्ही घरातला म्हणता, मला गलीतला म्हणायचं होतं. यालाच म्हणतात चोराच्या मनात राजाने विचार केला की दिवसा ढवळ्या चोऱ्या होत आहेत, याचा अर्थ चोर आपल्या राज्यातलाच असला पाहिजे. म्हणून एक दिवसाचा प्रसंग राजाने स्वतः चोर पकडण्याचा निर्णय केला आणि रात्री आपल्या अंगावरचा सगळा पोशाख उतरवला, गरीब माणसासारखा वेश धारण केला, फाटके तुटके कपडे घातले आणि मध्यरात्री आपल्या राज्याच्या अवतीभोवती तो पहारा देण्याकरता फिरायला लागला. दुर्दैवानं सगळे कपडे उतारले होते, पण हातातल्या हिऱ्याच्या अंगठ्या त्याने जशाच्या तशा ठेवला, तर काढायला तो विसरला. 2-4 भुरटे चोर बसले होते झाडाखाली. पाहिलं की या चोराने कुठून तरी अंगठ्या चोरल्याने हातात घालून फिरतोय, म्हणून त्या लपून बसलेल्या 4-5 चोरांनी त्या चोर बनलेल्या राजावर आक्रमण केलं. बराच वेळ दोघांतिघांमध्ये झुंबड उडाली. त्याच वेळेला एका झोपडीमध्ये एक दिवा पेटत होता आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये 4 विद्यार्थी अभ्यास करत होते. त्यांच्या कानावर तो आरडाओरडा गेला. धावत गेले आणि ते भांडण सोडवलं. त्या गरीबाचा प्राण या 4-5 चोरांपासून वाचवला. सकाळ झाली, ऐकताय ना, याच्यातला एकही शब्द सुटला तर पुढचं काहीच कळणार नाही. सकाळ झाली, राजानं राजदरबार भरवला. मुलांकडे प्रधानाला पाठवलं, म्हटलं त्या 4ही विद्यार्थ्यांना राजदरबारात हजर करा. 4ही घाबरायला लागले, कारण रात्र झालेली मारामारी राजाला कळाली आहे, आता शिक्षा होऊ शकते. 4ही चोरासारखे उभे राहिले. राजानं सिंहासनावरून आवाज दिला, रात्री काय झालं? कोणीच बोलत नाही. रात्री काय झालं म्हटलं, कोणीही बोलत नाही. राजानं सिंहासन सोडलं, 4ही मुलांच्या समोर उभा राहिला आणि सांगितलं, रात्री काय झालं ते सांगा. आणि महाराज, फटाके फुटले नाही रे बाबा. म्हटले, महाराज
रात्री एका गरीब चोराला 4-5 चोर मारत होते, त्याची आम्ही सुटका केली, बाकी दुसरे काही केलं नाही. राजानं दोघी गुडघे खाली टेकवले, हात जोडले, म्हटले बाबा हो, रात्री ज्या गरीब चोराचे तुम्ही प्राण वाचवले तो दुसरा तिसरा कोणी नसून मी प्रत्यक्ष राजा होतो. चारहींचे चेहरे उजडले. सिंहासनावर राजा बसला आणि सांगितलं मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा काय मागायचं ते. आता चारही मुलांना आनंद झाला. चारही मुलं मागण्याकरता एक 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 पुढे यायला. पहिला विद्यार्थी आला. राजा विचारला महाराज काय मागायचं आहे? म्हणे राजा, जन्माला आल्यापासून 18 विश्व दारिद्र्य मी भोगतोय, कधी श्रीमंती पाहिले नाही. असं कर, मोहरांनी भरलेल्या हांड्यांचे 2-3 हांडे मला देऊन टाक, सोन्याच्या मोहरांचे. राजा बोले ये तरी बोलत चला आता. सोन्याच्या मोहरा देऊन टाकल्या. दुसऱ्याला बोलवलं, तुला काय पाहिजे? म्हणे राजा, मी दर पंचवार्षिकला फॉर्म भरतो, पण निवडून काही येत नाही. निवडून येत नाही पण माझी हौस काही तुटत नाही. म्हणून एक करा, 4-5 गावांची एक ग्रुप ग्रामपंचायत बनवून त्या गावांचा मालक मला बनवून टाका. राजा बोले त्याला मालक बनवून टाकलं. तिसरा विद्यार्थी आला. म्हटले काय पाहिजे? राजा, मला सोन्याचा हंडा नको, मला पद नको. म्हणे मग पाहिजे तरी काय? 5 वर्षापासून पोरगी पाहतोय, पण अजूनही पंगत देण्याचा योग येत. राज्यातली एखादी गरिबाची असेल तर ते विवाह माझा करून द्या. राजाने विवाह करून दिला. झाले का? झोपलेल्यानं झाले का? एक बाकी आहे. पहिल्यानं काय मागितलं? अंडा. दुसऱ्याने पद. तिसऱ्याने पत्नी. पुढचं आहे का? चौथ्या विद्यार्थ्याला बोलवलं, काय पाहिजे? राजा, मला अंडा नको, पद नको, पत्नी नको. मग पाहिजे काय? फक्त दिवाळीचा सण आला की माझ्याकडे तुम्ही 7 दिवस राहण्याकरता या. विठाल विठाल राजा म्हटला, हे काय मागणं आहे का? नाही राजा, फक्त दिवाळीच्या सणाच्या वेळेस 7 दिवस माझ्याकडे राहण्याकरता या. 4ही विद्यार्थी निघून गेले. 6 महिने दिवाळी राहिली. प्रधानानं आठवण करून दिली, राजे आपल्याला एका विद्यार्थ्याकडे 7 दिवसाकरता दिवाळीच्या सणाच्या वेळेस जायचं आहे. राजा म्हटला बरं आहे, त्याचं गाव ठाव ठिकाणा रस्ता सगळं बघून या. मुलं गेली, ते शिपाई आपलं सैनिक निघाले. एका खेड्यागावात पोहोचले. महाराज, अमुक टमुक मुलगा, जा शेवटी, अमुक टमुक शेवटी जा, शेवटी जा. करता 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 सगळ्या गावाचे लोक जिथे उकरडे टाकत होते तिथे थोडीशी अशी टोकरांनी बनवलेली झोपडी त्या विद्यार्थ्याची होती. शिपाई बसले, परिस्थिती पाहिली, राजाला निरोप दिला. राजा, पाहिलं का घर? काय करू उपचार, कोप मोड की जरजर. राजा, अरे त्याच्या झोपडीत बसल्यानंतर चंद्राचं दर्शन होतं, सूर्याचं दर्शन होतं, आकाशाचं दर्शन होतं. परिस्थिती नाही रे. राजानं ठरवलं, ठीक आहे, मग 7 दिवस आपल्याला तिथे राहायचं आहे. राजा झोपडीत राहणार नाही, तिथे छोटासा राजमहल बांधायला सुरुवात. राजा बोले, हळूहळू हळूहळू बांधकाम व्हायला लागलं. राण्या विचार करतात, राजाचं जरा आमच्याकडे दुर्लक्ष झालं. हो, काय चालू आहे? कृष्णानगरमध्ये प्लॉट बांधतोय, म्हणजे घर बांधतोय मोठं. म्हणजे कशा करता? दिवाळीला मला 7 दिवस तिकडे जायचं आहे. म्हणजे ऐन दिवाळीच्या वेळेस आम्ही दिवाळीचा सण तुमच्याशिवाय साजरा करणार. तुमचा जिथे राजवाडा बनतोय तिथे आमच्याकरता छोटे छोटे 7 राजमहल बनवा. राजा बोले, हे बी बोलून बोलून थकले का तुम्ही? राण्यांकरता राजमहल बनवले गेले. राजा करता राजमहल झाला. दिवाळी 7 दिवस राहिली. राजा आपल्या राण्यांसमवेत त्याच्या गावी पोहोचला. किती दिवसाकरता? 7 दिवस. लक्षात ठेवा. 7 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला. एक दिवशी तो मुलगा राजाच्या जवळ जातो. राजा, अरे 7 दिवसाकरता तुला बोलवलं होतं, 7 दिवस कधी संपले? आता तुम्ही? राजानं हात जोडले. म्हटले, राजा, अरे तुझ्या गावामध्ये येऊन माझं मन एवढं रमलं,
तर इकडनं माझ्या राज्यात परत जाण्यापेक्षा तिकडचं जे काही माझं शिल्लक आहे ते इकडे आणावं आणि इथं उभं राहून राज्य करावं असं माझी इच्छा आहे. राजाने आज्ञा केली. आधी जिथे राज्य होतं तिकडचं सगळं ट्रॅक्टर लावून माल वाहिला. मुलाच्या गावावर स्वतंत्र राजवाडा तयार केला. काही दिवस राजानं राज्य केलं. एकुलती एक मुलगी होती, ती या मुलाला देऊन टाकली. राजानं संन्यास घेतला आणि याला सिंहासनावर बसवला. काय मागितलं होतं? धन मागितलं, पद मागितलं, पत्नी मागितली, मागितला फक्त राजाचा सहवास. एक वाक्य नीट ऐका. राजाकडे राजा मागितल्यानंतर मनुष्य एक दिवशी राजा बनतो. राजाकडे राजा मागितल्यावर मनुष्य एक दिवशी राजा बनतो. तसं देवाकडे देव मागितल्यानंतर मनुष्य एक दिवशी देव बनतो. म्हणून आजच्या अभंगात तुकोबार आहे, धन मागत नाही, पद मागत नाही, प्रतिष्ठा मागत नाही, तर देवाकडे देव मागतात. समचरण दृष्टी विठ्ठलबरी साजिरी समचरण दृष्टी विठ्ठलबरी साजिरी हे माझे हरे राव. मुलाने राजाकडे मागताना मागितलं नाही की राजा तुझं संपूर्ण राज्य मला देऊन टाक. तसं आजच्या अभंगात तुकोबरा देवाला म्हणत नाही देवा मला तूच पाहिजे, पण मागताना कल्पकता वापरतात. देवा मी तुला काही खुणा सांगतो, त्या खुणा ज्याच्या जवळ आहे तिथे माझी वृत्ती ठेव. कोणत्या खुणा? पहिली खूण सांगितली समचरण आणि दुसरी खूण सांगितली दृष्टी. पहिली खूण आहे चरण, दुसरी खूण आहे दृष्टी. चरण हा मानवी अवयवातला आपल्या सगळ्यात खालचा भाग आहे आणि दृष्टी ही मानवी अवयवातला सगळ्यात वरचा भाग आहे. थोडक्यात दृष्टी म्हणजे डोळे आणि चरण म्हणजे पाय. एखाद्या माणसाची ओळख करून देण्याकरता त्याचा पायाचं वर्णन करावं लागतं आधी का चेहऱ्याचं? काय करावं लागतं वर्णन? एखाद्या माणसाची ओळख करून घ्यायची असेल तर त्याचे पाय पाहावे लागतात का चेहरा? चेहरा. मग तुकोबारायांनी आजच्या अभंगात देवाच्या खुणा सांगतायत. खुणा सांगताना आधी चेहऱ्याचं वर्णन करायला पाहिजे होतं का पायाचं? चेहऱ्या. पण आधी केलं समचरण, नंतर केली मग पायाचं वर्णन आधी का? त्याचं कारण आहे का? विठ्ठल आधी पायाचं वर्णन करतात, नंतर चेहऱ्याचं वर्णन करतात. त्याच्यातलं पहिलं कारण आहे का? आपल्या परिसरात देवाचं मंदिर आहे का? आहे. दररोज सकाळी तुम्ही मंदिरात जातात असं आपण गृहीत धरू का? जातातच असं म्हणायचं? जातात. देवाच्या मंदिरात प्रवेश केल्याबरोबर समोर भगवंताची सुंदर अशी मूर्ती आहे. प्रवेश केल्याबरोबर तुमची नजर देवाच्या पायावर आधी जाते का चेहऱ्यावर? कीर्तनात खरं बोललं तर चालतं. 80 ते 90% मंदिरामध्ये देवाचे पाय जवळ झाकलेले असतात आणि तुम्ही म्हणतात आमची नजर. सज्जन आहे का? तुकोबार पायाचं वर्णन आधी का करतात? मंदिरात प्रवेश केल्याबरोबर जर तुमची नजर देवाच्या चेहऱ्याकडे आधी जात असेल तर त्याचा अर्थशास्त्र असं म्हणतं तुमच्या अंतःकरणात सूक्ष्म अहंकार वास करतोय. अहंकार देवाला आवडत किती? मेरू तो समान
देवा देवा तुझ मन देवाच्या चेहऱ्याकडे पहिल्यांदा पाहिल्यानंतर अंतकरणातला अहंकार जिवंत असल्याची ती खूण आहे आणि देवाला अहंकार आवडत नसतो. सुदैवानं तुम्ही देवाच्या मंदिरात गेलात, तुमची नजर देवाच्या चेहऱ्याकडे आधी न जाता जर देवाच्या पायाकडे गेली तर त्याचा अर्थ असा आहे, तुमच्या अंतकरणात नम्रता वास करते आणि जिथे नम्रता आहे त्याला जगच काय देव सुद्धा जिंकता येतो. मग आपला अहंकार देवाला दिसायला पाहिजे का नम्रता दिसली पाहिजे? मग नम्रता जर देवाला दिसायची असेल तर आधी देवाचे पाय पाहावे लागतात. म्हणून तुकोबारायाच्या अभंगात पायाचं वर्णन करतात. विठ्ठल 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 हो, पुढचं कारण सांगतो आणि आपल्या मुक्कामाकडे वळतो जरा. दुसरं कारण आहे, तुकोबाराय आधी पायाचं वर्णन का करतात, नंतर चेहऱ्याचं वर्णन का करतात? पूर्वीचा जुना जर काळ घेतला तर पूर्वीच्या काळी बापाला मुलांना रागवण्याचा 100% अधिकार होता. वाक्य असं आहे की बापाला मुलांना रागवण्याचा 100% अधिकार होता. आता तो अधिकार परिस्थितीनं संपवलेला आहे. पूर्वीच्या काळी नुसतं रागवतच नव्हते तर मुलगा कितीही मोठा असला, त्याला मुलं जरी झालेली असले तरी बापाला त्याच्या कानात मारण्याचा सुद्धा अधिकार होता. एक मुलगा आहे, बापाने त्याच्या कानात मारली आणि कानात मारल्याबरोबर मुलाची नजर बापाच्या नजरेला भिडते आहे. याचा अर्थ काय? तुम्ही पटापट बोला, माझ्याजवळ जास्त वेळ नाही. मुलाने बापाची मर्यादा संपवून टाकली. सुदैवानं बापाने मुलाच्या कानात मारल्यानंतर मुलाची नजर बापाच्या पायावर पडली आहे. वरती नाही, इकडे नाही, तिकडे नाही, पायावरून नजर बाजूला होत नाही. याचा अर्थ मुलाने बापाची मर्यादा सांभाळली. ऐका, घरातल्या बापाच्या पायाकडे पाहिल्यानंतर त्याचा सन्मान होतो आणि घरातल्या बापाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याचा अपमान होतो. एक वाक्य आहे का, घरातल्या बापाच्या पायाकडे पाहिल्यानंतर त्याचा सन्मान होतो आणि घरातल्या बापाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याचा अपमान होतो. पांडुरंग परमात्मा हा तर विश्वाचा बाप आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याच्या पायाकडे पाहून त्याचा सन्मान करा. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आधी पायाचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल सम चरण. पुढची गुण सांगितली दृष्टी. आता डोळे वेगळे आणि दृष्टी वेगळी. ज्याला डोळे आहेत त्याला दृष्टी असेलच असं नाही आणि ज्याला दृष्टी आहे त्याला डोळे असतील असं नाही. दृष्टी चांगली का डोळे? जाऊ द्या, तुम्ही म्हणता महाराज पुढच्या वर्षी महाराजांना तारीख देऊ. महाराज एक वेळ डोळे नसतील तर चालतील, पण माणसाची दृष्टी चांगली असावी. मग चांगली म्हणजे काय तर तेच आहे, सम चरण आणि दृष्टी, समान दृष्टी असावी. मग समान दृष्टी कशी? आमचे गुरुवर्य बाबा नेहमी या चरित्रावरून किंवा हिंदू संस्कृतीवरून बोलताना बाबांच्याच मुखातलं एक वाक्य आहे, समदृष्टी कोणाला म्हणायचं? रस्त्याने चालणारी तरुण मुलगी जेव्हा मला माझ्या बहिणीसारखी दिसेल त्यावेळेला समजावं माझ्या दृष्टीत समानता. आणि रस्त्याने चालणारी तरुण स्त्री ज्या वेळेला माझ्या बहिणीपेक्षा मला परकी दिसायला लागेल समजावं माझी दृष्टीत भेद आहे. विठ्ठल पण माझ्या पांडुरंगा परमात्म्याच्या खुणा सांगताना तुकोबाराय म्हणतात त्याचे पाय समान आहे, त्याची दृष्टी समान आहे. म्हणूनच आज वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही व्यक्तीला येण्याचा अधिकार आहे. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याची बनते नारी नर, याची बनते नारी नर, हा करावा विचार, हो करावा विचार, जनकेतील कोणाची या रे लहान थोर, या
देवा, ज्याची चरण समान आहे, ज्याची दृष्टी समान आहे, त्याच्या ठिकाणी माझी वृत्ती ठेव. देवाला लक्षात आलं की तुकोबराय मागताना मलाच मागून घेतायत. तुकोबा हो, मला मागण्यापेक्षा तुम्ही प्रपंचातलं काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात, अनेक लगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा. मला ते माईक पदार्थ नको. माईक पदार्थांचा का त्याग केला? एरती माईके दुःखाची, तिथून दुःख जन्माला येतं म्हणून ते मला नको. मग तुकोबारायांना देव म्हणतो, प्रपंच जर माईक आहे तर ब्रह्मपद देतो, त्याचा स्वीकार करा. पण त्याचाही निषेध करतात तिसऱ्या चरणात. ब्रह्मादिक जेते दुःखाची शरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, 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 ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. हो ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, 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 ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. तेथे दुःखित जरी जडो देती, तेथे दुःखित जरी जडो देती, जडो देती आला आणि कण लगे माईक पदार्थ, 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 ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुःखी जरी जडो देती, तेथे दुःखी जरी जडो देती, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुःखी जरी जडो देती, तेथे दुःखी जरी जडो देती. वाह. सप्ताह 3 दिवसांचा आहे, पण महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आपण या ठिकाणी उभे केले आहेत महाराज. असं वाटतं की आणखीन 4 दिवस, कारण एकदा का ते रंगदेवता अंगात आली तर 2 दिवसात 3 दिवसात मन भरा. असो. ब्रह्मादिक पदे दुःखाची क्षीराणी,
तेथे चित्त जणी किंवा तिथे जे दुचित्त जणी जोडू देसी का नको ब्रह्मादिक पत्ते अब्रह्म भवन लोका पुनरावृत्तीन अर्जुन मोम पेते तू कोणतेही पुनर्जन्मना विद्यते पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं त्यांना सुद्धा म्हणून ते पद नको काहो तुको वराय प्रपंचातलं काहीतरी मागा तर त्याला माईक म्हणतात परमार्थातलं काही दिलं तर त्याला दुःखरूप म्हणतात मग तुम्हाला सुखरूप वाटतं तरी काय एकच विठोबा ब्रह्मादिक पदे दुःखाची क्षीराणी तेथे चित्त झनी जडो देसी देवा ब्रह्मपद सुद्धा नको तुकोबा प्रपंच माईक ब्रह्मपद दुःखरूप फक्त मीच तुला हवा आहे याचं कारण काय तुकोबरा म्हणतात देवा दुसरं काही नाही रे जगातलं माईक आणि शाश्वत गोष्टीतलं वर्म आम्हाला कळालं अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे त्यांचे कळले तुका म्हणे त्यांचे कळले तुका म्हणे त्यांचे कळले तुका म्हणे
हे माझे अर्थ नको देवा 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 तेचे माझे अर्थ नको देवा रे नको देवा तिथे माझे नको देवा सगद सगद मग
सोपान महाराज हरी गे माई कबरात ते माझी आत ते माझी आत ते माझी आत नको देवा देते माझी आत नको देवा देते माझी आत देते माझी आत देते माझी आत नको नको देवा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा गुरुवर यांच्या चरणी समर्पित करतो. आयोजकांनी या ठिकाणी कीर्तनाची संधी उपलब्ध करून दिली. आयोजकांचा आभार. वास्तविक पाहता माझ्यासमोर प्रत्यक्ष ज्ञानसूर्य बसले असताना सुद्धा मी त्यांच्यासमोर उभं राहून व्यासपीठावर उभं राहून बोलावं एवढी माझी पात्रता नाही. एखाद्या सूर्यापुढे एखाद्या काजव्यानं आपला प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न करावा अशी आजची परिस्थिती होती. परंतु हा बाबांचा मोठेपणा आहे की ते माझ्या कीर्तनात बसून या ठिकाणी कीर्तन श्रवण करत आहात. ज्यांनी संत भोजनाची सेवा सांभाळली त्यांचा आभार. गुणीजन मंडळी यांनी तोलाची साथ दिली त्यांचा आभार. जपत उठत का होईना तुम्ही कीर्तन पूर्ण वेळ ऐकून घेतलं त्यामुळे तुमचं या ठिकाणी आभार. तुम्हाला तो ताराम आहे ना तो ताराम शुभम ले कर कीर्तन चाल तो सांगा त्याला शुभम महाराज माळपित्री कर. हॅलो. उद्या सकाळी 10 ते 12 श्री रक्त महाराज शुभम महाराज माळपिपरी यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी या हरिकीर्तनाचा सर्व बायकांनी अवश्य लाभ घ्यावा. सकाळी 5 ते 6 काकडा आरती होईल.
संध्याकाळी ददनदीचा हरिपाठ होईल. रात्री ठीक 8 वाजता श्री हरिभक्तपरायण मनोजी महाराज कुलकर्णी जळगाव यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी या कीर्तनाचा सर्व बायकांनी अवश्य लाभ घ्यावा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा गुरुदेव गुरुदेव बांकुडी उत्तरे तुका म्हणता रे कराला का बायापैकी करा क्षमा करा महाराज तुम्ही देव तुकाराम करा विठ्ठल नामदेव तुकाराम ज्ञान बघार की महाराज